मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा कायम आहे। पावसानं ओढ दिल्यानं मुंबईच्या 7 तलावांमधील पाणीसाठा अवघ्या 9.34% आलाय। त्यामुळे घरगुती वापरासाठी 10% आणि औद्योगिक व्यावसायिक वापरासाठी 20% पाणी कपात आधीच लागू आहे। पण पाऊस आणखी लांबल्यास मुंबईची पाणी कपात 25%वर जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते। पाऊस लांबला, पाणी टंचाई वाढली। मुंबईच्या 7 तलावात 9.34% पाणी। पाणी टंचाईमुळे पाणी कपात वाढणार। मुंबईत 25% पाणी कपातीची शक्यता। जूनचा पंधरवडा उलटूनही राज्यात पावसाचं आगमन झालेलं नाहीये। पावसानं पाठ फिरवल्यानं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणीसाठा घटू लागलाय। सध्या या 7 तलावांमध्ये सध्या 1,35,139 दशलक्ष लिटर इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा कमी आहे। सध्या 7 तलाव मिळून एकूण जलसाठा केवळ 9.34% शिल्लक राहिला। विशेष म्हणजे अप्पर वैतरणा तलावातील उपयुक्त साठा शून्यावर पोहोचला। घट लक्षात घेऊन पालिकेनं घरगुती वापरासाठी पाण्यात 10% कपात केली आहे, तर औद्योगिक आणि व्यावसायिक वापरासाठी 20% पाणी कपात लागू केली आहे। तलाव क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्यानं प्रशासनाची चिंता वाढली। मुंबईतील पाणीसाठा 10% खाली आला असताना आता सर्वांच्या नजरा तलाव क्षेत्रातील पावसाकडे लागल्या, कारण येत्या काही दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर मुंबईकरांना आणखी मोठ्या पाणी कपातीला सामोरं जावं लागू शकतं। पुढील 10 दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास जुलैपासून 25% पाणी कपात लागू करण्याची वेळ येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।